आणि त्यात ते म्हणले की 17ला परवानगी दिली. हे एकदम पहिल्या वर्गातल्या पोराला जर मराठी वाचता आली व्याकरण तर तेही सांगतंय. आमचं तेच म्हणणं आम्ही परवानगी 18ची मागितली. डीसीपी साहेब हो म्हणले, तुम्ही जा आणि तो कागद घेऊन या. बांधवांनो जय मला. आपण तुम्ही करून द्या, शिक्का मारून आणा म्हणा. कशाला विनाकारण कटकटी करता? डीसीपी साहेब बोलले म्हणा. मग एक शब्द एक आकडा खोडायला काय अडचण उरेल तुम्हाला? साहेब डीसीपी साहेब बोलले राव, तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहे का? आज दिनांक 17, आता आपल्याला उद्या 18 तारखेची परवानगी मिळालेली आहे. मी काल महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगराला सांगितलं होतं की तुम्ही 18 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इथं येणे आणि काय जो निर्णय करायचा या आंदोलनाच्या बाबतीत 2014 पासून आतापर्यंत भाजपचं सरकार, मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आरक्षण देण्यासाठी अनुकूल आहे, सकारात्मक आहे, त्यांची इच्छा आहे. धनगर 80-90% भाजप सोबत आहे. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहे, पण सर्टिफिकेट काही तुमच्या हातात येत नाही. आणि जोपर्यंत तुमच्या हातात सर्टिफिकेट येत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा थांबवत नाही, ही आमची भूमिका आहे. मी काल आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे. आता 6 वाजता आम्ही आझाद मैदानाने आमरण उपोषण सुरू आहे. बाहेर गेलो तरी आमरण उपोषण सुरू आहे. काल आम्ही फुटपाथवर सगळे झोपलेले होते, जेवण तिथंच केले. आजही आमचं नियोजन तिथंच आहे. या आंदोलनाचं काय करायचं? मागच्या वेळेस जे बोंबलत होते की 21 तारखेला जानेवारीला दीपक वाडे थांबायला पाहिजे होतं, घरी काऊन आला, त्या सगळ्यांना म्हणणं आहे. आणि ज्याला ज्याला वाटतं की सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्यानं उद्या दुपारा इथं 12-1 वाजेपर्यंत मुंबईत या. मी या 6 वाजेपर्यंत समाजाला वेळ देतो. या लढाईचं काय करायचं ते समाजानं ठरवायचं. 6 वाजेपर्यंत जर सरकारकडनं आपल्याला काय प्रतिसाद मिळतो काय नाही, का आतापर्यंत जे चॉकलेट आले, चॉकलेट मी काही खात नाही, कारण माझी मानसिकता नाही, आता तब्येत अजिबात ठीक नाही. माझा निर्धार पक्का आहे, कसल्याच प्रकारचं चॉकलेट मी खात नाही, कसल्याच प्रकारच्या फसवणुकीला आणि आमिषाला मी बळी पडत नाही. त्याच्यामुळे आता ही लढाई पुढे कशी न्यायची, काय करायचं हे ठरवण्यासाठी समाजानं इथं उद्या 6 वाजेपर्यंत यायचं. तुम्ही नाही आले तर मी निर्णय घेईल काय घ्यायचा, मग पाहू काय व्हायचं. त्याच्यामुळे आता कामधंदे सगळ्यांना, जे 3 दिवस झाले माझ्यासोबत लोक आहे, मी आता बोलतोय कारण दिवसभरात बोललो नाही म्हणून एक ताकद आहे बोलायला. उद्या एवढी ताकद राहील का नाही माहित नाही. आता मी ग्राउंडच्या बाहेर चाललोय. उद्या 9 वाजता या ग्राउंड मध्ये एंट्री मिळेल. 6 वाजायला 2 मिनिटं बाकी आहेत. 2 मिनिटात पुन्हा एकदा विनंती करतो की घरी बसून गप्पा मारणं फार सोपं असतंय. इथं मैदानात काय होतं, इथली काय कंडिशन आहे, कायदा काय म्हणतो, पोलीस काय म्हणतात, हे पाहून निर्णय घ्यावा लागतात. त्याच्यामुळे आता तुमची वेळ आहे तुमची लायकी दाखवण्याची. बरोबर आहे का? हा, तुमची काय लायकी आहे, काय ताकद आहे, काय आहे हे दाखवायला उद्या इथं या आणि मला सांगा काय करायचं ते कराल.